लढेंगे जितेंगे। मराठ्यांचा भगवा वादळ रस्त्यांवर दिसतंय, मराठ्यांचा भगवा वादळ आणि जरांगे पाटलांचा भगवा वादळ मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि त्याची सुरुवात बालाघाटामध्ये प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। या ठिकाणी मनोजदारांचं आगमन झालंय, अत्यंत शिस्तीत संयमाने सगळे बांधव या ठिकाणी स्वागत करतायत। प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत होत आहे। संयोजन समितीला विनंती आहे, कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती फक्त आणि फक्त मराठ्यांचा बुलंद आवाज मनोजदादा जरांगे पाटील फक्त स्टेजवरती येणार आहे, त्याची नोंद आपण घ्यावी। दादा दिसतात का सगळ्यांना? दादा जोरदार टाळ्या वाजवा भावांनो। अमोल भाऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की। दादांना पुढे येण्यासाठी रस्ता द्या, रस्ता द्या, थोडा रस्ता द्या। मराठ्यांनो राजमार्ग मोकळा करा। झोपडीतला माणूस 7 कोटी मराठ्यांचा राजा झाला, अभिमान वाटला पाहिजे आपल्या सगळ्यांना। दादा हात उंचावून आपल्याला अभिवादन करतायत, मराठ्यांना अभिवादनाचा स्वीकार करा। वाद्य वाजवा, फक्त टाळ्यांचा गजर होईल। सूचनेचं माईक करून पालन करा, विनंती आहे। कार्यक्रमाची शिस्त महत्वाची आहे। प्रचंड टाळ्या वाजवत्या सगळ्यांनी, हो द्या गजर, हो द्या। 1 मिनिट टाळ्या वाजवायचे, 1 मिनिट। हात उंचावून, हात उंचावून आणि पाटील पाटील नावाचा गजर, पाटील पाटील स्टेजवर येईपर्यंत डीजे वाजू नका, डीजे वाजू नका। मराठ्यांची ताकद कळू द्या। साऊंड इंजिनियर आम्ही सांगतो तेवढं करा। मराठ्यांची ताकद, टाळ्यांमध्ये ताकद आहे। प्रचंड टाळ्या वाजवा। पाटील 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 पाटील। जोरदार टाळ्या, टाळ्या, तालसुरात, टाळ्या, तालसुरात वाजवा। मराठ्यांचे भगवा वादळ आणि सगळ्यांना विनंती आहे, थोड्या वेळासाठी इंटरनेट सेवा सगळ्यांनी आपले मोबाईलची इंटरनेट सेवा सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। थोड्या वेळासाठी इंटरनेट सेवा सगळ्यांनी मोबाईल डाटे बंद करा। न्यूज चॅनलवर हे सगळं चित्र महाराष्ट्राच्या समोर जाऊ द्या। आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, या ठिकाणी हात जोडून विनंती आहे। दादांचं आगमन झालेलं आहे, प्रचंड टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत या ठिकाणी आपण मराठ्यांचे भगवा वादळ 1 मिनिट आणि मोठ्याने नव्हे। दादांचं आगमन यानंतर स्टेजवरील मंडळींना विनंती, आपण खाली व्हा। ताई बसा, खाली बसून घ्या। प्रत्येक वादळ पेलेंनी माझ्यात आत्मविश्वास आहे। पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे। मातीमध्ये पायरून मी सह्याद्री सारखा ताट आहे। जाऊन सांगा त्या वादळांना, तुमची मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे। यानंतर मराठ्यांचा बुलंद आवाज माननीय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील। दादांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। सर्वांनी आपले मोबाईल डाटा बंद करावे, सगळ्यांनी मोबाईल डाटा बंद करा। स्टेजचे सगळे मीडिया असेल खाली चला। दादा आणि मुली राहतील, मी सुद्धा खाली जाणार आहे। फक्त आंतरवलीवाले 4 जण तिची भाऊ तुम्ही चला, समोर स्टेज लावले आपण एवढं। इलेक्ट्रॉनिक वाल्याला पुन्हा वेगळं वाटतं, समोर येताना तिकडे मुली। चला विनंती, मी सुद्धा खाली यायला 1च मिनिट। तिथले आंतरवली सोडता सगळे चला। चला चला, नाव घ्यायला लावू नका। मुस्लिम, दलित आणि धनगर समाजाचा सत्कार होईल, दादाने शेवटला सांगितलं। चला सगळे खाली, फक्त मुली थांबतात। बोले चल, हे दुसरा चल चल, सगळं पकडून घ्या, फक्त आंतरवलीवाले राहतील। चला आपण सगळं चला, सगळे चला खाली, एकदम मेदही थांबू नका, नाही तर दादा लिहू द्या। हो आपण बाकीचे सगळे
छत्री छत्री घेऊन छत्री अरे त्या दोन्ही छत्री मागवल्या तिथं त्याला कोणाला तरी पाठवतो तुझ्या रिपोर्टरला पाहिजे हिंदवी समाजाचे संस्थापक राजे छत्रपती शिवराज हो हालू नका आता हालू नका रे आता बाबा घाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय हो. काय बोलावं तुमचं एवढं विराट रूप घेतल्यानंतर शब्द सुद्धा बोलायला राहत नाही. बीड जिल्हाकरांच्या चरणी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होतो. बीडचे मराठे एकत्र यायला लागले. तुम्हाला काय सांगावं अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळे मला इथं आल्यावर लक्षात आलं हे दिसत नसलं तर नका दिसू देऊ पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका रे पूर्वी तुम्ही समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाही. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं. बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे. फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं. स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जातून चोर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं त्याने नाटक शिकवायचं. त्यानं यायचं त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या पिढ्यांचं वाटलं झालं. पायऱ्यावरच्या गप्प बसता कोणा तानात कोणी बसत नाही. आजकाल गर्व वाटत रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करा. मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे बोर्ग सुद्धा विचार नाही करत. कशाचा मरायचा सुद्धा विचार नाही करत. मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या. मला फोन आलेले ऊन पडले. म्हणलं मी तुला फोनवाल्या सांगितलं खात्री सांगतो बा एक मराठीच्या सलावर माघारी जाऊ शकत नाही. आणि आवाज मी तुम्हाला मायबाप म्हणलं बोलत तुम्हाला खरं बोलतो. चाब यायची उशीर गेला चाब ये मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा तो करून. मग मी काय करू मी सकाळीच व्हिडिओ मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे.
त्याला जर 10चा टाइम दिला ते 9,000 त्यांना 12चा दिला ते 11 ताईट असते आणि मग आपण संध्याकाळी व्या तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिलेलं नाही आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमच्या 12 थोडं उशिरा म्हणलं बरं उशिरा माझ्याकडे काय चुकी मग. समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो नुसतं ते बीडचं रूप बघून रातभर सरकारला ध्यानाला लागला म्हणून समजायचं. मला म्हणते तो तुला हानी म्हणलं मला अरे जास्त तर जाऊ द्याला. तुम्ही आज बहिणीच्या डोक्याच्या चिंताळीकडे रक्त गाळलंय. रक्ताच्या थरवळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. या बाहेर तुम्ही नुसतं कोणा डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला. आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला. डीजेवर नुसता पखातच वाजत होता. गाणं एक बी वाजला. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजत त्याला तरी पण कोण दिवस कसा आहे ना त्यांना सांगतो. सत्ता बदलत असती येत असते जात असते हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे. मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठतो. धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या. आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय. अरे आपले लेकर येत आरडत येत ओरडत येत थोडासा आनंद व्यक्त करते. डीजे वाजू नका नाही वाजायचं काय केला बघ त्याने केला पखा चालू ढमाडम 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 आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद बंद. पण पुढचा काळ ध्यानात ठेवा. जशाला तसाच नेम लावा लागला. आता डीजे पुढं पुढं वाजतो ना बारीक देत होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो विनाकारण कशाला लोकांना डोचिता चाललंय ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डिवाइस साहेब कोण आहे मला माहित नाही. तुमच्याही लेकराला जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही जाग्यावर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला. सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होत तिथंच राहतो. बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतोय. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठं ना कुठं तरी असं होणारच आहे. आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या. गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या. मी विनय खंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतात फडणवीस त्याच्या चिल्लर चाले करत लावतो होय दिवसपीला. मराठीचे डीजे बंद पाडन पुढे काहीच करण. शांततेत जात माई शांततेत माई जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डोचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत. डीजे हे काय विषय आहे का मराठ्यांना छेडायचा. दंगल घालायची होती काय बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय. नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचं आम्ही तुमच्या त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतक्या तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण त्या जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला. ते कधी केस करायचे त्याच्या आईला बघून घेतला असतं मस्त वकील लावले असते.
जेवण करा तू एखादं बघूनच घेईन ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण हा तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? या काही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला. आम्ही भोगू हा आम्ही बघू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कसं अडचण आणतो. मी यायला मुंबईला आपण भेटू होतो घराकडूनच आहे मी. बघू तो एकदम आहे कमाय एकदम आहे. विनाकारण नाही जायचं. मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करतात. आंबोलस आणि रस्ता देते पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते. केलं आम्ही ते. आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. ठीक आहे नंतर पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही. आमच्या बांधवांनी लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं. जेवण आणून दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना. जाऊ द्या मुंबईत इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही. लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आता माझ्याकडे तेच सांगितलं मला. देव सांगून मिळत नाव म्हणलं मला जाऊ देवा म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा मी येतो. आम्हाला काय मुंबईची हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबई द्यायचे. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या. आम्हाला काय करायचं मुंबईला इथूनच गुलाब फेकू मंत्रालयावर गेला तर गेला नाही गेला तर नाही गेला. काय आपल्याच्या हातात एखादा बोला देऊ जाईल ना ताकदीना लांब. आम्ही इथून फेकू काय अडचण नाही. द्या आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो. राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही तुमचं करू नका. तुम्हाला लईच मोठा असला समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंड्याचे आरोपी झाला. महादेव मुंड्याचे ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बिमच्या एसपी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस. त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो माझा मराठा समाज सहकार्य करेन मला तर आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको होती. कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचा हत्यार नाही. ठीक आहे डीजेचं मी आता ते बघतो. मी फडणवीस साहेब 2000 बघतो ते विषय काय होते किंवा आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलं
हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाळ लागला असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठा करायचं, त्याला मला उच्चवर न्यायचंय. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाच्या आयुष्याचं वाटोळं झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्या घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते. ती गडूळ आवला नया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हा ना दगड ते म्हणू शकत, त्यामुळं ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. माहित नाही म्हणायला माझ्या कोणी तू तो फडणवीस तू तो पोलीस चालली. एकाने सुद्धा हालायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाने घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट आहे. अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुन्हा लाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा आता. इथं कटाळा आलाय. उपोषण करून मग आता भेस पडलाय. शेवट फाईट आता. सोडायचं नाही मैदान. काम तिसरं आणखीन 2-3 दिवस हातात आहेत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्याला सांगायचं मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचं म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले. ते आपल्या कुठं जाणार आहेत. सगळ्यांना सांगा मुंबईला चाल. तुम्ही त्याला काय बोलू नका. तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी तुम्हाला काम सांगतो. आम्ही मुंबईला गेलो, मागं कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहित. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं. इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा बाजार कोण घेतो पाळणाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या आंदोलनात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. हे बिगैर हजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याच.
जातवान अस्सल मराठ्यांचे खानदानी अवलाद आहे, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरीच आपल्याला, कारण घरच्या माय मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी, तुम्ही घरात झोपला. त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढं तुमच्या गाड्या बाहेर काढा, कावळे हागू नये म्हणून झाकून कधी देऊ. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकराचे लय हाल चाललेत बरं, शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीणं मुश्किल झालंय. आपल्या पोरी बाई लेकर बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लालीवाई तर लेकरा बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते. मराठी विषय हमेशाच फक्त नेत्याचा मार्ग पळू नका. लय अवघड आहे, सांभाळणं सोपं नाही. मला माहिती आहे आता 9च्या पुढे राज्य तर कशी सांभाळतो माहिती मलाच माहिती. 9च्या पुढे तर कोणचंच बापाला रेटत नाही. देऊ कसला वाघ त्याच्या पुढे आणून उभा करा, धुपणच काढी देऊ देऊ फोन. लय अवघड आहे. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटत आमची सत्ता आहे, सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाही. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय, संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटले. तुम्ही काहीही करा, माझी जात हरवू देऊ नये. तुम्हाला हात जोडून विनंती, जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका, तुमचा नुकसान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही, पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार, तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतं. ती सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राव? 3, 27, 28, 29. कना मुंबईला यायचं नुसतं कना माघारी या. बरं खरं बोललो आता काय खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चाला, तरी 55 लाख काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणते. मला काय माहित नाही कोणाकडे यायला कुणाला नाही. आता 55 लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईचं बाहेरच राहायचं काय नाही. आता 100 शेवटचं टोक आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त. ज्याला इथं थांबायचंय, इथं काम आहेत,
कोण म्हणलं काय सोय करा तिथं दगड सुद्धा नीट नाही असे येतो वाकडे तिकडे वेगळेच दगड येतो कोणत्याच देशात दगड नाही बघ कोणाकडे गोल असते काही खरबड मरबड आहे त्याची अशी कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभा राहतो कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर काही बघितलं ना पण तसलं काम बघायला मिळत नाही आणखी वेगळंच आहे मध्ये जे बघायला नाही तेच दगड असे दगड कुठं दिसतं का खेकड्यासारखे वर धुऱ्या केलेल्या का दगड म्हणते होय त्याला ते उचलून आणावं इकडं तरी बसता येत नाही त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं बसता येत नाही आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड नसतं आडोशाला बसलं तर पोच लागत ते इकडे दगड जाऊ दे ते विषय होईल कसं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारी सांगा 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देता तुमचे मान खाली होईल असं एक पाऊल उचलला का आतापर्यंत पुढेही उचलणार नाही फक्त मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला 58 लाख नोंदीमध्ये 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोका लावून मिळून दिलं आता उगा थोडं राहिले मुंबईला एक डंका आणला 100% मराठ्याला आरक्षण टेन्शनच नाही कुकडं प्रमाणपत्र कडे उभा राहील पुढं उभा राहा म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळा तिकडच त्यांचं असं पोट दुखा लागले तेव्हा बसून आम्हाला पुढे जागा आपल्या पोरामध्ये वड्यात आहे काय विचारतो पुढे जागा आहे तुला आम्हाला तुला कुठं जागा आहे आमचं तुला टेकाना तुला कुठं टिकित आमच्या पैसे या बारीने जातीला हरवून नाही द्यायचे काही करून जिंकायचे त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनलच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केले पाहुणे 1 पोस्टर बसले तुम्ही 3 जण 1 तात्या 2 आप्पा हो ना 2 तात्या 1 तात्या 2 आप्पा रातभर शेंगांनी घेऊन एकामेका पुढे घालीत असते ना दुसरं काय ते म्हणत राजीत दादा तू हे पुढं ते म्हणायचं शिंदे साहेब तू हो पुढं दोघं म्हणायचं तू तुपला होय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही तुपला होते तू बघ आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लवकर ढकलायच नाही सवय ते चालत जातं कोपरा नाहतो दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं तिने तरी म्हणतात आमचं साहेब लय चांगला आहे तर घे हिंड त्याला घेऊन गप्पानी आणि काय खरं बोलल्यावर राग येतो आणि आंध्रामध्ये तुम्ही बोलता ते खरं बरं का काल 3 आमदार आले माझ्याकडे काल तर नव्हते रे काल 3 आले म्हणून ते म्हणजे तुम्ही बोलता ते खरं बरं का म्हणलं मग मला जाईन मिळ्या ते मला नको बिल होती तर लय खुनशी म्हणजे मी बोलायला पटत आहे मी त्यांना म्हणलेलं लय अवघड आहे म्हणे ते म्हणले तुम्ही बोलतात ना एकदम तंत पडताय आम्हाला सगळ्यांनी एक जोड केलाय म्हणे आणि जेवढे मंत्री येत सगळ्यांनी ओएटी दिले म्हणे एक आणि ओएटी देऊन एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही माळमध्ये एवढा नाही घालतो तो टप्पो ते मला माळी सुद्धा लागत एवढं ओएटी दिलेत म्हणले असे हुशार आहेत त्याचा आग्रे आणि काही करायला गेलं तरी त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असा आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे सगळ्याच मागं भोंगे लावून फुटे बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावलाय ते कुणाच्याच न राहिले कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाले पक्षावर कुणाच्या राहिले थिंडत येत माग अशी फजिती केली जातीत माणसं ठेवले नाही देवेंद्र फडणवीस जाती मराठी ओबीसीवर घाली ओबीसी मराठीवर घाली म्हणणं झाले का आपल्याला ओबीसीचे त्याला म्हणा तू किती गट जिरो तुला मी भांडणच होऊन देत नाही मराठीचे ओबीसीचे तुला काय करायचं तर कर सगळ्या काड्या टाकून बघत आहे 10-12 जण हिंडत येत पण काहीच उपयोग होत नाही थांब ना
लयच मोठे मोकार हे 17 तारीखचे पेटीवरच जाऊन बसले वर त्या मुंबईत. ते मुख्यमंत्री मला म्हणते हे कुठून गेले. मला आता मला काय माहिती तुम्ही तुमचं जाऊन बघा कुठून गेले काय. ते हाटला पुढं चहा भाजी घेत बसली. आणि आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे 10 रुपयाला. त्याला काय माहिती चहाची किंमत किती आहे. तर वाटणार गेले रेटून चहा पेलं. आमच्या आपल्याला त्याला 250-300 रुपये मागितले. मला 300 2 माणसं पेतो म्हणे मी बाबा भले इतके पैसे असते ना म्हणे आमच्याकडे जमत नाही म्हणे. ऐकलं नाही. त्याच्या दारातच भात करून गेला शेजारी. 3 घंटे भातच शिजणार याचा. त्याचं हॉटेलच बंद पडलं. याच्या नात्याला आपलं सोपं नाही. आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा. त्या झोन मध्ये बसलो. ते म्हणले पोलीस आले म्हणले भाऊ हे झोन येतो कोणचा काय व्यापी झोन याच्यात नाही बसता येत. त्याला मग झाडो मंत्र्यात झोन आहे. त्याने जेच कपडे काढले पाणी जे फेस करीत होता अंगाला 4 घंटे होता फेसच जाणार त्याला. पुरी गल्ली जाम केली. मराठीचा नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचा हक्काचा आरक्षण गपचिप द्यायचं वळवळ नाही करायची. तुम्ही किती भेडीला केशीला पिशीला कशाला आम्ही भेटणार नाही तर आरक्षण घेणार. या बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार. म्हणून माझी मराठ्यांना जोडून विनंती मायबाप हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला. एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा. इतके अधिकारी बनालेत लेकर. पोलिसात चाललेत तहसील मध्ये चाललेत महावितरणमध्ये चालले. महावितरणमध्ये आता 750 गेले मागच्या आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आल्या. तो MBBS ला लागला गोळ्याने इंजेक्शन स्वस्त देणार मला थोडं अंग काही राहिलंच नाही. काय करतो मग आता गोळ्या डॉक्टर तू झालं म्हणलं तर स्वस्त देत गोळ्या इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला एक कलेक्टर पण झाले. तुम्ही 2-3 वर्ष थांबावा. आणखी कोणच्या ऑफिसात जा आपलेच पोट्टे पुढे इतके लागत. लय पोरं हुशार आपल्या आरक्षणामुळे व्हायला घेते आपली जात. लय पोरं पोरी हुशार आपल्या रातभर डोळे फोडीते अभ्यास करते. आरक्षणाने आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही मला पुढे सुधारणार आहे. ते म्हणलं राजकारणात मराठाला सुधारतो. आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं आणि तिकडे गेलं बेवडच होऊन बसलं. बिगर पाण्याचे झाडी होतं करावं. आता राजकारणात गेलं खड्ड्यात प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारी सांगतो दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एकाने दारू प्यायचे नाही. इथे पेत आहे कोणी आणि इतकं विचारल्यावर कसं सांगताल तुम्ही. दारू बंद करा. मावशी तुम्हाला दुसरं काम मावशी आवाज येतो का. आणखीन दुसरं काम आहे तुमच्याकडे. मग एक सांगितलं आता एक ध्यानात पक्कट व्हायचा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस जीव पणाला लावला पुरा. कुणी दारू पेला मला हळूहळू सांगा हे पेत म्हणून त्याचा असा दुमता काढतो आंतरवालीला बोलून घेऊ. माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्या. त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय. मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही. अशा मीडियातून बातम्या. मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या. मुंबईत मराठ्यांनी घुसायचं. गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून ठेवले त्या पट्ट्याने. पाहुणा आणि रस्ता 2 कामं सापडून ठेवली. पाहुणा आणि रस्ता त्याला मध्ये 2 दिवस आधी झोपून द्या. आधी जायच्या मागे दिसतात मुंबईत. मग एकट्याची गाडी ठेवू नका इथंच. 2-3 काम एवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार. मी 70 वर्षाला मिळून दिलं. मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही. तुम्हाला काय घेणं. जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे. दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे. शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे.
मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू वाया जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा, त्याला विनाकारण दगड हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटलं बरबाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठ्यांनी ते शांततेत बसले, पुरा देश बंद पडतो. हे शब्द मला तुम्हाला, पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. उगाच थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झाले, त्यांना काय करायचं ते करू द्या, त्याला काय करायचं ते करू द्या. आपण कुणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करून बघते. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, काय चूक केली मराठ्याने? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमच्या हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंद द्या, मराठ्या जागे व्हा. आपल्या सरकारी नोंद असून दिला जात नाही, तेवढा मोठा अन्याय. सातारा संस्थांच्या गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर जाहीर करायचं असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिला जात नाही? याच्याही पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं, याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. याला आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात द्यायचे असले ते यावल्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आले, आता काय बोलत नाही? तुमच्या डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात, 29. याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिचून दुसऱ्याला दिला, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नस आहे मराठ्याला. त्यांची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. मागास सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहे. त्या भानगडीत पुन्हा पडू नका. माझ्या एकाही पोराला डवचिला ना मुंबईत. तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकार मधल्या कोणाला सुट्टी द्यायची, कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेले, आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांत दे. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा मायमावलीनं ते पायातल्या हातात घेतली की ती उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार, मंत्री असेल तर टप्परच ना पुढे.
आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा होतो नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11 रूप जर धारण केलं ना कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही बा. तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याचा ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वारे करायचं थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे. लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगवून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो मुंबईकरांनो आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा. आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी यायला कुणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचा गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक तिथं देऊ. 1 लाख भर मराठ्यांचे पोर. पण मुंबई जगात थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित मुस्लिम तिथले मराठे तिथले सगळे डब्यावाले माथाडी कामगार तिथला कोळे बांधव आदिवासी बांधव तिथले जैन मारवाडी ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊ तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावा पुढं. ओबीसीत लावायला जाईल तर ओबीसीच्या लक्षात आलं आपलाच देवारा केलाय. याचा ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं. देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं फसवलं कसं. आपल्या आधी फसले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसेच येणार दादा. तुला माहित नाही भाऊ लाडक्या बहिणीचा दाखल डेंजर आहे. त्याने जर रूम न काढलं ना तुला 5 वर्ष सुद्धा हागायला येऊन द्यायचं नाही देऊ. दाजीला डेंजर. तो दाजीचा कचका बघितला नाही की दाजी 9च्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला. बर आमची लागोदी काढी. आमचं डोकं काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना. तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का. मला त्याला देऊ नको. चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे. ओबीसी शेतकरी नाही ना. करणं कर्ज माफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चांगला माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठीच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही. मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना धनगर बांधवांचा सुद्धा प्रश्न सोडतो. तुम्हाला शेकडो पोरं दाखवी. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो. आणि वंजारी बांधवांचे सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंदिर असून सुद्धा न प्रश्न सोडणार सुद्धा मराठ्यांनी सोडला. वाक्य जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो. कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाहीत. तुम्हाला नाही सोडणार.
नेते फित्या सोडित नाही आपण, त्यांच्या असू नाही तर आपल्या असू. वगाडे चलत कुंकडे बी गाडीत आरशे नाही, भरशे नाही, काही नाही. कुंकडे चलत चेचपे घातलं निघालं कामा धावाचा. मी नेता काय नेता आहे तू? नेता कसा असावा? नेत्याच ऐकून बोलू नाही, जातीच ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता मला आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. गुरं ढोरं मेंढ्या शेळ्या जरा फरक समजले बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असते. आता बोती जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या फरक राहिले नसते, आता उंचीवर गेले असते. उकडं ताकद वापरते तर कोणाचं ऐकत येते, एवढं भंगार ते सगळ्या दुनियाचं त्याचं ऐकत येतं पळत येत उकडे. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतात. फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद करा. मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलं, पाटील आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे एक एक दोन दोन गाड्या आम्ही पण लावल्या. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त ते उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून बोलत नाही, पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदारी हातवर करून सांगा बरं सगळे. आता मात्र झोपूनच काढायचं सगळे. बाबा मुंबई निघाले. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली, अंतिम तयारी आहे. बसा बसा खाली बसा. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हरू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे, आता कशाला जायचं. त्यांनी हरण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. समाज हरतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाहीत, गाफील राहायचे दिवस नाही. आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची, जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका, कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल, सोशल मीडियावर बघताल, ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काहीही करा, माझी जात हारू देऊ नका. हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होईल. समाज मोठा आहे, तुम्हाला मला काही किंमत नाही. समाजाला इतकी किंमत आहे, समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय, उपाशी तापाशी राहतो, रक्त जातो, पण 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात लोटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लोटता कामा नये. लेकरा बाळाचा शाप शिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही. खूनगाठ प्रत्येकाने बांधा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि आपण पण मांडलाय, मराठ्याला आरक्षणच मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे सरकत नाही. या मनोजरा येणं
जर इतकं तळमळे आणि तळतळीने लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय, तुम्ही तर चालते बोलते, तुम्ही धडधाकटे, तुम्ही माझ्याही पुढे पळायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ नाही येई. तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडून झाली असेल, ते काढायचे दिवसानेच लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेले दिसाल. त्यांचा हसू करू नका, त्यांचा हसू होईल. ते म्हणते मराठी एक आले नाही, घरात झोपले. आम्हीच मराठ्याला जिंकू दिला नाही, छात्यापडी ते. कुणाला बोलायला जागा ठेवू नका. इतक्या ताकदीनं मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काय कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटलं जातीचं आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि करा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक काय असेल ते, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी मोटरसायकल करा. मुंबई पर्यंत वाटा लावायला 29ला आम्ही बसलो की तुम्ही माघारी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे, तुम्हाला यायचं नाही, तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकल वाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकल निघणार, तुम्ही गाड्या दमाने चालवा. एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरानं मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकराला दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकांत रेस खेळताल. आपल्याला रेस खेळायचे नाही. जात हारल असं पाऊल उचलायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणायच्या, मोठाल्या सुद्धा. ही शेवटची बैठक याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचंय. कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काय झालं तर बाजूने जायचं नाहीये, एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांनी, तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल काढायले. तुम्हाला जर गाड्या दमाने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेली मला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही येऊ नका. तुमच्या लेकरा एक मिनट क्या हुआ? अभी से इतना खर्चा करोगे तो मेरी पढ़ाई का क्या करोगे? तुमने पहले ही लाइफ इंश्योरेंस का चाइल्ड प्लान सोच रखा है, इसके लिए बढ़िया है. सपनों को रखो सुरक्षित चाइल्ड प्लान के साथ. सबसे पहले लाइफ इंश्योरेंस. आणि ते पण ओबीसी तुनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाही. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय. आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत. कशातून बी कमाई बघायचं काम करते. या पोराने तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवला, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचा कातड काढून दे, आरक्षण देतो, एका क्षणात सगळं अंगाचं कातड काढून दे जातीसाठी, पण माग हटणार नाही. मरायला भेटत नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्या
सारखा नशीबवान दुसरा कोणी नसाल. मी मरायला नाही भेट फडणवीस. ते मला फेडायच्या भानगडीत नाही पडायचं. माझ्या नादी लागू नको बाबा. जे जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोळी गुलाबीत प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नये. पोराला तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तिला फोन लागणार नाही एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या रेनकोट तिथं काही रावट्या तुम्हाला घेता आलं तर त्या सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरीची आपल्याला काय काय वस्तू लागतात पीठ मीठ हे सगळे वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा. आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. अँब्युलन्स सोडत राहू द्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता कामा नये हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली. फक्त आणखी 2-3 दिवस राहिले. ये अशी वस्त तर लागलेत ना मला बी. मला काय सुचवूनच देत नाही. आता हे का मला तिकडेच घेणार आहे का तुम्ही? एक टंग टंग हे सगळं मी आधी तिथं आणखी व्यवस्था केल्यात बरं का. तिथं बाबा मोठमोठाले बाबा आणलेत कीर्तनाला. रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणले. नामवंत शाहीर आहे. दुपारच्याला ती सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायक आणले. वाजणारे बी आणले. डेंजर वादक महाराजात नावारोपाला आलेले. कोणाला जे आवडत ते ऐकायचं. कीर्तन आवडत ते कीर्तन. भजन आवडतं भजन. शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडलं. आपण आपले डीजे घेतलेले ते चढून द्यायचं कोपऱ्याला धंगाडम धंगाडम तुमच्या एका बाजूला काय करता मला. दुसरा पर्याय नाही आता काय द्या. ज्या त्या वस्तू ज्यांनी त्यांनी सगळं घेतलं. काही गोंधळी घ्या त्यांचा झपका चढू. हा काहीच्या त्या हलक्यात मला याच्यात काहीच लागत नाही. कारण आम्ही याचं लूट केली की लूट केली. लोकसंघाला बसल्यावर तुम्ही काय काय करतात आम्हाला काय मेला लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी. जीव कोणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेलायला पाहिजे. माझ्या समाजाची यांनी 70 वर्षात खूप बरबादी केली. मला 70 वर्ष मराठा रिवज गेलेला पुढे न्यायचा आहे. याच्यासाठी जीव पानाला लावला. आज लेकरा बघा किती आनंदी आहे. पोरं पोरी अधिकारी होऊन अंतरवाली येते. इतका आनंद असतो आई बापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली. म्हणून इतके जागे व्हा. आणखी 3 दिवसात घर ना घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाडी एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू ती मराठीचीच पैदास नाही घरी राहणार. जातीसाठी लढत नाही. ते करायचं आपलं. नंतर राहिलं तुला तिथं उभं राहायचं. तिथं पड नाही तर निवडून ये. आणि आम्ही निवडून येऊनच देत नसतो. आमचं नाही आलं आणि द्यायचं का नाही पोराव तुम्हाला खरं सांगतो. जेव्हा आपला नाही ना त्या निवडून द्यायचं का. असा वरकडा तुम्ही एकदा काच कदा केलेला. दादान फादान काही नाही राहिले. दादा भेदा सगळे गेले. मध्ये राहिलेले आता जाते 5-6 महिन्यात काही राहत नाही. लपते सध्या येड्या बाबळीत काय गुंकड गुंकड सापडे टंगडे धरून आणते. ते एसपीले कलाकारी आपला बीडचा ते टंगडे धरूनच आणणार सगळे आरोपी. सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात दादा गेले बरेच. दादी
वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नसतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचं मजेशीर सत्ता भोगा, काय करायचं ते करा. विषय लक्षात ठेवा, शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मायबाप मराठी. त्यांना जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे. जात अशी चालली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिरता नाही आला पाहिजे. जात अशी टाईट चालली पाहिजे. तिथून पुढं कॉलर टाईट करून समाजाची उंची वाढवून आपली जबाबदारी, आणि ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्यांच्या खांद्यावर आहे. घरातून मराठे 26 तारखेलाच आंतरवाडीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकडे चला. एकाने हजर राहू नका, सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मुस्लिम बांधवांचा सत्कार. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.